नमस्कार. महाराष्ट्र टुडेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, 2 दसरा मेळावे बीडमधले आपण पाहिले. नारायणगडावरून वंजारी समाजाच्या बाबतीमधलं जे काही राजस्थानचं उदाहरण आहे किंवा जे वक्तव्य आहे ते वक्तव्य आपण ऐकलं. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांचं भगवान भक्तीगडावरचे भाषण आपण ऐकली. धनंजय मुंडे यांचं सामाजिक सलोख्याचं भाषण ऐकलं. पंकजा मुंडे यांचे काही वक्तव्य ऐकले, काही इशारे ऐकले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या 2 पत्रकार परिषदेमधले त्यांचे काही वक्तव्य आहेत. ओबीसींना धक्का बसणारे वक्तव्य आहेत, वंजारी समाजाला धक्का बसणारे वक्तव्य आहेत. वंजारी समाजाचं 2% आरक्षण रद्द करावं अशी त्यांनी मागणी केली. त्याबरोबरच 1994चा GR रद्द करावा आणि ओबीसीचं 16% आरक्षण रद्द करावं, ते आमचं आहे, मराठा समाजाचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. मित्रांनो, सुरुवातीच्या काळातली जरांगे पाटलांची भूमिका सध्या बदलली आहे का? संयमी असणारे ओबीसींचे नेते आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे का? संयम त्यांचा सुटला आहे का? मराठा आरक्षणासंदर्भातला निघालेला GR रद्द होऊ शकतो का? ओबीसींची वज्रमूठ होणार आहे का? जर झाली तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो? पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आक्रमक होणार आहेत का? तसे संकेत आहेत का? जरांगे पाटील नेमकी भूमिका काय घेणार आहेत भविष्यामध्ये? यासह विविध मुद्द्यावर सविस्तर अशी चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. चला तर, आत्तापर्यंत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनला क्लिक जरूर करा. हा व्हिडिओ चांगला वाटला तर शेअर पण करा. चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण मनोज जरांगे पाटील यांची सुरुवातीपासून आत्तापर्यंत आक्रमक भाषा आपण पाहिली, ऐकली. मुंडे बहीण भावाला त्यांनी टार्गेट केलेलं आपण पाहिलं. भुजबळांशी संघर्ष जे काही त्यांचा सुरू होता तो आपण पाहिला. यामध्ये विजय वडेट्टीवार आतापर्यंत शांत होते. विजय वडेट्टीवार यांची भूमिका संयमाची होती. काही मोर्चाला, ओबीसी मोर्चाला त्यांनी जाणं टाळलं. ओबीसी नेत्यांची आक्रमक भाषा त्यांना योग्य वाटली नाही. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी जे काही काँग्रेसला, राहुल गांधींना आणि विजय वडेट्टीवार यांना टार्गेट केलं, त्यानंतर मात्र मित्रांनो, विजय वडेट्टीवार यांचं वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळालं. शांत असणारे विजय वडेट्टीवार यावेळी आक्रमक पाहायला मिळाले. पुढची दिशा ओबीसी नेत्यांची किंवा ओबीसी चळवळीची कशी असेल हे त्यांनी त्यांच्या त्या वक्तव्यावरून, त्यांच्या त्या भाषेवरून, त्यांच्या त्या आक्रमकतेवरून दाखवून दिल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे सांगितलं की यांच्या हातात बंदुका द्या, आम्हाला समुद्रात नेऊन बुडवा, सगळ्या बाबतीमध्ये आक्रमकता त्यांनी दाखवून दिली. त्यामुळे कुठंतरी आता ओबीसी नेते जे आहेत हे एक झाल्याचं दिसून आलं. मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर अगोदर त्यांची भाषा किंवा त्यांची भूमिका होती मराठा समाजातील गरीब तरुणांना नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण हवे. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं ती भूमिका नोकरीत आरक्षण, शिक्षणात आरक्षण आणि राजकीय आरक्षण इथपर्यंत आली. त्यानंतर ओबीसी समाजामधून कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी समाजातून आरक्षण हवं, त्यामध्ये त्यांना यश आलं. त्यानंतर त्यांची भूमिका बदलली. वंजारी समाजाचं 2% आरक्षण रद्द करावं. त्यानंतर त्यांची पुन्हा भूमिका बदलली. ओबीसीचं 1994च्या GR नुसार जे काही शरद पवारांनी आरक्षण दिलं ओबीसींना, 174 जातींचा समावेश करून 16% आरक्षण दिलं, तो GR रद्द करावा. ओबीसींचं ते 16% आरक्षण रद्द करावं. ते आरक्षण मराठा समाजाचंच आहे, आमचं आरक्षण तुम्ही ओबीसींना दिलं, त्यामुळे ते आरक्षण आम्ही मिळवणार, अशी भूमिका त्यांनी घेतली. नेमकी भूमिका बदलण्याचं काय कारण आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. 10 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे सकल ओबीसी समाजाचा जे काही मोर्चा आहे त्या मोर्चाचं नेतृत्व विजय वडेट्टीवार करत आहेत. एकंदरीत त्याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांना मनोज जरांगे पाटील यांनी टार्गेट केलं. आत्तापर्यंत ज्यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला किंवा बोलण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना मनोज जरांगे पाटील यांनी टार्गेट केलेलं आहे. एकंदरीत त्यांना कुठेतरी अशी भीती वाटते की हे लोक जर पुढं असंच बोलत राहिले, यांनी काहीतरी केलं, जास्त विरोध केला तर आपल्याला जे साध्य करायचं आहे
किंवा आपण जे दाखवतोय ते साध्य होणार नाही, त्यामध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे कुठंतरी अस्वस्थपणा त्यांच्या या भूमिकेमध्ये दिसतो आणि त्यामुळे ते अशा नेत्यांना, ओबीसी नेत्यांना टार्गेट केल्याचं एकंदरीत सध्या तरी यावरून दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील नेमकी भूमिका काय बदलतात आणि जे काय आता हैदराबाद गॅजिटियरचा विषय आहे त्या गॅजिटियरवरून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण झालेला आहे. पंकजा मुंडे यांच्यावर त्यांनी जे काही तोंडसूक घेतलं, जे काही बोलले, त्यांच्या जातीवरती बोलले, धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं, तर एकंदरीत त्या हैदराबाद गॅजिटियरवरून केलं. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला तर प्रत्येक गोष्टीमध्ये मनोज जरांगे पाटील हे एका व्यक्तीला वेगळ्या ठिकाणावरून किंवा वेगवेगळ्या कालामध्ये टार्गेट करत असल्याचं दिसून येत आहे. एकंदरीत त्यांना काय मिळवायचं आहे, त्यांनी त्यांची भूमिका त्यांच्या ठिकाणी योग्य असेल, ओबीसीवाल्यांची भूमिका त्यांच्या ठिकाणी योग्य असू शकते, पण बोलण्याची भाषा, शिवीगाळ स्वरूपातली भाषा, ज्या ठिकाणावरून नाही व्हायला पाहिजे त्या ठिकाणावरून तशी चुकीची भाषा, असं बरंचसं सध्या काही गेल्या दिवसापासून आपण पाहतोय. त्यामुळे कुठेतरी जे काही सामाजिक सलोखा आहे हे यातून बिघडताना दिसत आहे. वंजारी आणि मराठा समाज आता एकमेकांच्या विरोधामध्ये उभा राहिल्याचं दिसतंय. त्याबरोबरच माळी समाज, मराठा समाज एकमेकांच्या विरोधात असल्याचं दिसतंय. बोलत असताना बंजारा समाजाला आणि धनगर समाजाला सॉफ्ट कॉर्नर द्यायचा आणि दुसरीकडं माळी समाज आणि वंजारी समाजाला टार्गेट करायचं, अशी नवी बदलती भूमिका किंवा वेगळी चाल मनोज जरांगे पाटील यांची असल्याचं सुद्धा आता लपून राहिलेलं नाही. त्यामुळे हे सुद्धा प्रकर्षानं दिसून आलेलं आहे. त्यामुळे नेमकं येणाऱ्या काळात काय होतं, मनोज जरांगे पाटील 16% आरक्षण रद्द करण्याच्या भूमिकेवर ठाम राहतात का, वंजारी समाजाचं 2% आरक्षण रद्द करण्याची मागणी ते लावून धरतात का, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे. याबरोबरच विजय वडेट्टीवार ज्यांचं काही काल जी आक्रमक रूप दिसलं ते रूप त्यांचं कायम तसंच राहतं का, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे आक्रमक भूमिका घेताना कधी दिसतील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. का ते संयमाचीच भूमिका कायम घेतील हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकं या विषयावरती आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा. पण कृपया चुकीची कमेंट करू नका, सामाजिक सलोखा बिघडल अशी कमेंट करू नका. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, तोपर्यंत नमस्कार.